तुम्ही वकिलाला 1,00,000 रुपये देताय आणि त्याच वेळेला तुमचा शेजारी 50,00,000 रुपये मोजतो. का? कारण माहितीये? भारतात वकील 1,000 रुपयापासून 50,00,000 रुपयापर्यंत प्रतिसुनावणी चार्ज करतात. 500 पटीचा फरक. बहुतांश पक्षकार हीच तक्रार करतात की पूर्ण खर्च वकील एकाच वेळेला देत नाही. डिस्ट्रिक्ट कोर्टातले 2,00,000 रुपये खर्चाचे सुप्रीम कोर्टापर्यंत जाईपर्यंत 20,00,000 कसे होतात हे कुणालाही कळत नाही. खरा खर्च हा तुम्हाला समजून घेतला पाहिजे. डिस्ट्रिक्ट कोर्टामधले जे ज्युनियर वकील असतात ते 2,000 रुपयापासून 8,000 रुपये एवढे चार्ज करतात. तेव्हाच सिनियर वकील 8,000 रुपयापासून ते 50,000 आणि काही वेळेला 1,00,000 रुपये प्रतिसुनावणी इतका चार्ज करतात. हायकोर्टामध्ये ज्युनियर वकील 15,000 ते 75,000 इतका चार्ज करतात. त्याच वेळेला सिनियर वकील 5,00,000 पासून ते 20,00,000 इतका खर्च चार्ज करतात. ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाची वेळ येते त्यावेळेला सिनियर वकील 15,00,000 पासून 30,00,000 प्रतिसुनावणी चार्ज करतात आणि ज्या वेळेला ट्रायब्युनल जसं NCLT, NGT असा विषय येतो त्यावेळेला 50,000 रुपयापासून 1,00,000 रुपयापर्यंत एवढी सुनावणीची खर्च किंवा सुनावणीची फी हे वकील चार्ज करत असतात. तुम्हाला इथं जाणून घ्यायचं हे आहे की हा खर्च बदलतो कसा. जशी सिटी तसा खर्च. दिल्ली, मुंबई, कलकत्ता, चेन्नई किंवा बेंगलुरू सारख्या ठिकाणी 60% अधिक खर्च हा छोट्या सिटींपेक्षा जास्त असतो. जेवढी केसची कॉम्प्लेक्सिटी जास्त तेवढा खर्च जास्त. जेवढा वकील सिनियर तेवढा वकिलाचा खर्च हा जास्त असतो. तुम्हाला काय करायला हवं हे नीट समजून घ्या. ज्या वेळेला कोणत्याही वकिलाची नियुक्ती करता त्यावेळेला तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की त्या वकिलाचं बार काउन्सिलमध्ये एनरोलमेंट आहे का. दुसरा महत्वाचा विषय की जो काही कोटेशन आहे तो कोटेशन हा लिखित स्वरूपात घ्या जेणेकरून तुम्हाला पूर्ण अंदाज येऊ शकतो. तिसरा महत्वाचा विषय इफेक्टिव्ह आणि नॉन इफेक्टिव्ह हिअरिंग मधला फरक तुम्ही नीट समजून घ्या. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूयात उद्या अशाच एका भारी टिप्ससह. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू.